राज्य लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय लिपिक परीक्षेत कठोर परिश्रम घेत अनाथ आणि दिव्यांग असणाऱ्या माला पापळकर हिने नेत्रदीपक यश मिळवलंय। माला ही जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत पोलिसांना सापडली होती। वझर येथील दिवंगत अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून तिचं पालन पोषण केलं। मालाला लहानपणापासूनच शिकायची आवड होती। जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर तिने येथील डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथून 10वी आणि 12वी तसेच विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथून कला शाखेची पदवी प्राप्त केली। मालाच्या शिक्षणासाठी प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तर स्पर्धा परीक्षेसाठी युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं। तिच्या यशाबद्दल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते माला आणि पद्मश्री डॉक्टर पापळकर यांचा सत्कार करण्यात आलाय। तो माला से सबके सामने विनती करना चाहता हूँ कि मैंने यहाँ तक लाया मजमा, मेरे बाद में मेरे बच्चों को संभालना, उसके बाद में 2 बच्चे खड़े हुए, मौसी है उनकी, तो माला से ये उम्मीद है मेरे को। हमारे टोपले साहब है, उन्होंने उसको जो प्राथमिक जो यहाँ का खर्चा था उन्होंने करे। मैं विनंती करूँगा उन्होंने खड़े रहना। ये पेर सामने कलेक्टर साहब ने वही बोले क्या पेरने के लिए सन्मान बड़पण के लिए। आणि त्या ठिकाणी तिचं 3-6 परीक्षा नापास झाल्या तरी तिला पास केलंच आणि आज तिचा सत्कार या ठिकाणी होत आहे। ते छोटीशी बेवारस मुलगी, आता तो शब्द काढणार नाही मी, आता सन्मान झाला आहे आणि ते मुलगी जर या ठिकाणी बसू शकते आणि आज हा गोडावा साहेबांनी पहिले मध्ये की प्रेरणा घ्या मनासाठी ठेवण्यात आला होता आणि त्या तिने जे उपलब्धी प्राप्त केलेली आहे MPSCची ग्रुप सीची जी परीक्षा आहे ती क्लीन केली। तो आजचा उद्देश तुमच्या समोर सत्कार करण्याचा काय होता, त्याचं एक कारण हे आहे की तिची स्टोरी मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे। नॉट जस्ट जे दिव्यांग मुलं आहे सर्वांना पोहोचली पाहिजे। कारण की आम्ही बरेच युवांना भेटत राहतो, मुलांना भेटत राहतो, आम्ही ज्या कॉलेजमध्ये जातो शाळामध्ये जातो, नेहमी मुलं आम्हाला विचारतात की आमची सक्सेसची काय स्टोरी आहे किंवा सक्सेसचा काय शॉर्टकट आहे किंवा काय मार्ग आहे। तो त्याचा उत्तर जर त्यांना द्यायचा असला तर बेसिकली काही शॉर्टकट नाही आहे, जे मालाने करून दाखवलं आहे तेच एक मार्ग आहे।